आमच्या भागामध्ये कामं होतील. धन्यवाद. थँक्यू. रवींद्र फाटक यांच्या पत्नी देखील ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत बिनविरोध झाल्या आणि आता हे देखील बिनविरोध आलेले आहेत. त्यामुळे ठाण्यामध्ये फाटक बिनविरोधाचं फाटक आहे ना ते. विजयाचं फाटक म्हणजे त्यांच्या पत्नी देखील महापालिकेच्या निवडणुकीमध्ये बिनविरोध झाल्या, तेही झाल्या. हे म्हणजे हे एक योगायोग आहे. तर मान्सून अगदी तोंडावर आलेला आहे. अगदी 2 दिवसात मान्सून पोहोचेल असं सांगितलं, गोव्यापर्यंत पोहोचलाय. मुंबई असेल, मुंबईतले नागरिकसभा किंवा मुंबईतली एकूण तयारी मान्सूनची आज देखील एक आढावा बैठक होती. ठाण्यामधली तयारी, ठाण्यामध्ये देखील अनेक वेळा दरडी कोसळतात किंवा अनेक घटना होतात. तर प्रशासनाला काय प्रशासन पूर्णपणे अलर्ट आहे. दरवर्षीप्रमाणे त्यांचं नियोजन योग्यपणे चोख ठेवलेलं आहे. त्यांनी येणाऱ्या प्रत्येक संकटाला सामोरं जाण्याची पूर्ण तयारी आहे. सर्व यंत्रणा सज्ज आहे आणि कुठलेही संकट येऊ नये, आलं तर त्याचा मुकाबला करण्यासाठी आमच्या प्रशासन यंत्रणा पूर्णपणे तयार आहेत. कुठेही जीवित आणि मालमत्तेची हानी होऊ नये यासाठी पूर्णपणे खबरदारी प्रशासनाने घेतलेली आहे. क्लस्टरच्या बाबतीमध्ये आज बैठक झाली. क्लस्टर हे जे योजना जी आहे देशातली पहिली योजना आहे आणि समूह विकास जो आहे त्यामुळे लोकांचं जीवनमान जे आहे हे बदलण्यासाठी हा क्लस्टर प्रकल्प आपण आणला. ठाण्यामध्ये ठाणे महापालिका आणि सिडको